तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। निपाणीत 5 ते 8 डिसेंबरपर्यंत महाआरोग्य शिबिर। मास्क ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश शहा। निपाणी येथील कोटीवाली कॉर्नरवरील मास्क ग्रुप संचलित डॉक्टर वैशाली व डॉक्टर विलास पारेख यांच्या महावीर आरोग्य सेवा संघातर्फे शुक्रवारी 5 डिसेंबर ते सोमवारी 8 डिसेंबर अखेर महाआरोग्य शिबिर होणार आहे। सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत अत्याधुनिक मशिनरीद्वारे रुग्णांची तपासणी केली जाणार आहे। शहरात प्रथमच आयोजित या महाआरोग्य शिबिराचा शहर आणि परिसरातील गरजूंनी लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाशभाई शहा यांनी केलं। रविवारी सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते। शहा म्हणाले, एकाच वेळी एकाच छताखाली विविध प्रकारच्या 236 चाचण्या होणार आहेत। यामध्ये हार्ट प्रोफाइल, मूत्रपिंड, थायरॉइड, यकृत, मधुमेह, विटॅमिन्स, कर्करोग अशा हॉस्पिटलमध्ये पुण्यानंतर निपाणीत अत्याधुनिक मशिनरीची महत्त्वाच्या तपासण्यांचा समावेश आहे। हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। 6 वर्षात 6 लाख रुग्णांनी येथील सेवेचा लाभ घेतला आहे। युगंधर मेहता यांनी सुसज्ज लॅबोरेटरीची सोय केली आहे। येथील हॉस्पिटलमध्ये पुण्यानंतर निपाणीत आधुनिक मशिनरींची सोय असल्याचे सांगितलं। इच्छुकांनी महावीर आरोग्य सेवा संघात नाव नोंदणी करण्याचं आवाहन मास्क ग्रुपचे व संस्थेचे अध्यक्ष प्रकाशभाई शहा यांनी केलं आहे। वेळेवर आजाराची ओळख करून देणे। दवाखान्याची स्थापना होऊन 6 वर्ष झालेली आहेत। सरासरी तसं पाहायला गेलं तर 6 वर्षात 6 लाख जवळजवळ पेशंटची तपासणी आपल्या दवाखान्याच्या वतीनं झालेली आहे। सुरुवातीच्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये जो रुग्णांचा आपल्या दवाखान्याला रिस्पॉन्स होता तो पाहता संस्थेचे अध्यक्ष प्रकाशभाई, उपाध्यक्ष सतीशभाई वखारिया यांनी चर्चेनुसार असं ठरवलं की जे रुग्ण दवाखान्यात येत असतात त्यांना रक्ताची चाचणी, लघवीची चाचणीसाठी बाहेर जायला लागत होतं। दवाखाना एका बाजूला आणि पॅथॉलॉजी एका लॅबोरेटरी एका बाजूला, त्यामुळे रुग्णांची हेळसांड व्हायला लागली। तर हा रुग्णांची थोडीशी सोय व्हावी या उद्देशानं आम्ही लॅबोरेटरीचा प्रस्ताव काही दिग्गज देणगीदारांच्या समोर ठेवला। त्यापैकी आपल्या निपाणीचे सुप्रसिद्ध उद्योजक देणगीदार युगंधरभाई मेहता यांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि त्यांनी लॅबोरेटरी उभारणीसाठी जो काही खर्च येणार आहे, मशिनरी असेल, जे काय असेल तो खर्च देण्याचे मान्य केले आणि त्यांच्या नावाने सौ निरुपमाबेन आणि श्री युगंधरभाई बुद्धिचंद्र मेहता यांच्या नावाने आम्ही लॅबोरेटरी सुरू केली। सुरुवातीच्या काळात जी मशीन होती लॅबमध्ये ती अत्यंत कमी होती। काही टेस्टसाठी ब्लड आणि युरिन या टेस्ट देखील सगळ्या आपल्याच जर लॅबोरेटरीमध्ये व्हायला सुरू झाल्या तर रुग्णांची परत ससेहोलपट थांबेल आणि त्या रुग्णांची संपूर्ण तपासणी इथं होईल। त्यामुळे पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचा रिपोर्ट जो आहे तो आजकाल प्रत्येक डॉक्टर हा ग्राह्य धरतात, कारण कोणत्याही रोगाचं निदान व्हायचं असेल तर पॅथॉलॉजी रिपोर्ट जो आहे त्याच्यावरून डॉक्टरना एखाद्या रोगाचं निदान करणं सोपं जातं। म्हणून हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही वेगवेगळी नवीन मशीन लॅबमध्ये आणली। 1-2 महिन्यात बऱ्यापैकी त्या पॅथॉलॉजीच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या अल्प दरामध्ये देण्याचा जो संस्थेनं विचार केला आहे तो या भागातील सर्वांना ही सुविधा कमी दरामध्ये उपलब्ध व्हावी आणि जे समाजसेवेचं कार्य आपण परत व्यवस्थित चालवून हा एक नवीन उपक्रम या भागामध्ये महाआरोग्य तपासणी शिबिर हे प्रथमच आपल्या या भागात केलेलं आहे। आणि याशिवाय सुद्धा आज गेल्या जवळपास 6 वर्ष पूर्ण होऊन पण पुढे ॲम्ब्युलन्स आहे, रेग्युलर OPD सेवा आहे, दंत म्हणजे डेंटलची पण अत्यंत आधुनिक अशी सगळे डेंटलचे सगळे इथं वेगवेगळ्या सर्जनमार्फत केले जातात। तसेच एक्सरे आहे, डायलिसिस आहे, अजूनसुद्धा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन आहे। तसेच निपाणी भागात सर्वात प्रथम शीतसेवापेटीसुद्धा आपण आणून या भागातील अनेक रुग्णांच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। वेगवेगळ्या सुविधा देऊन एक चांगलं समाजकार्य या भागात व्हावं या दृष्टीनं आम्ही सर्व विश्वस्त अत्यंत एकजुटीने
आणि अत्यंत प्रामाणिकपणाने काम करत आहोत आणि भविष्यात सुद्धा यात अजून काही सुविधा वेगवेगळ्या करून आपण नक्की चांगल्या सेवा देऊ आणि असाच हा सेवार्थ दवाखाना यापुढे चालू ठेवू. बैठकीत संस्थेचे उपाध्यक्ष सतीशभाई वखारिया, सेक्रेटरी मिलिंद मेहता, सुजल मेहता, सूरज राठोड, सागर शहा, सुचित स्वामी, रितेश शहा, पारस तलाटी यांच्यासह महावीर आरोग्य सेवा संघाचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते. प्रतीक्षा यांनी आभार मानले. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.